हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया. धरती नभ पाताळ ही भारू प्राणपणाला लावूया. आजच्या या व्हिडिओतून विराट हिंदू संमेलनाचा आनंद घेऊया. रामनवमी दिवशी भुसारी कॉलनीतल्या प्रसिद्ध संकल्प सिद्धी हनुमान मंदिरामध्ये या संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. सुरुवात सामुदायिक रामरक्षा पठणाने झाली. संघगीत गायलं गेलं. प्रमुख पाहुणे आदरणीय धर्माचार्य युगल श्यामदासजी. त्यांनी कॉम्प्युटरमधील रॅम आणि आपले रामराया यांच्यातील साधर्म्य सांगितलं. रामाची पूजा करून न थांबता त्यात रामरायाचे गुणही आत्मसात करून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. दुसऱ्या पाहुण्या मातृशक्ती सौ योगिनी टिळक. त्यांनी पंचपरिवर्तनाबद्दल सांगितलं, सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे स्वदेशी, स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन इत्यादीचा आग्रह धरून रामाप्रमाणेच आचरण करण्याचा सल्लाही दिला. तिसरे पाहुणे संघवक्ता श्री राजजी चौधरी यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीतल्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची माहिती दिली आणि आदरणीय डॉक्टर हेडगेवारांचे चरित्र थोडक्यात विशद केलं. कीर्तनकार कुमारी तन्वी देसाई हिनं आपल्या कीर्तनानं हा सोहळा भक्तिमय वातावरणात नेला. या प्रसंगी राजनी फाउंडेशन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरण तसंच गीतातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दर्शन या श्री देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलच्या सांस्कृतिक वार्तापत्राचंही प्रकाशन झालं. या संमेलनाच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संकल्प सिद्धी हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री निलेश सैंदाणे यांच्या हस्ते करण्यात आला. या सगळ्या संमेलनाचा आनंद घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार. तसे जेव्हा जळुनी जातसे जेव्हा नवे येतसे सहज उजळुनी नवे येतसे सहज उजळून हिंदूंचे हे सुवर्ण युग ये हिंदूंचे सुवर्ण युगे मुखी घे थोर नाम घे वाल्या कोळी चोर नाम घे वाल्या कोळी चोर होई वाल्याचा होई वाल्याचा होई वाल्याचा वाणी थोर राम नामाचा पसरे सुगंध राम नामाचा पसरे सुगंध राम नामाचा राम नामाचा राम नामाचा लागला हो छंद मनी वाहे भरून आनंद मनी वाहे होत चालला होता. हा कुठेतरी ह्याचा धोका रामांनी ओळखला आणि त्यांना मायदेशी परत जाण्यासाठी सांगितलं. आज आपण बघतो की आपली जेन झी ही वेस्टर्न कल्चरनी प्रभावित झालेली आहे. आपल्या मुलांच्या ओठी संघ समितीची गाणी नसून त्यांच्या ओठी वेस्टर्न कल्चर आणि कोरियन सॉंग्स पॉप कल्चर हे आपण बघतोय. आणि आपल्याला जर आपल्या देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये निश्चितच बदल केला पाहिजे. त्यांना आपल्या धर्माची शिकवण दिली पाहिजे. भगवद्गीता, रामायण, महाभारत याच्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. आणि हे सगळं काम कोणाचं आहे तर ती आपलीच सगळ्यांची जबाबदारी आहे. भोजनाबद्दलही असंच आहे. आज स्वभोजन सगळ्या जेन झीला किंवा नवीन पिढीला पिझ्झा, पास्ता, बर्गर हे सगळं खाऊ नये मी असं अजिबात म्हणणार नाही. पण या जंक फूड बरोबरच आपलं जे स्वदेशी
गोष्टी आहेत, अन्न आहे, भाजी भाकरी आहे, थालपीठ आहे, अनेक चांगले चांगले आहार आहेत, तर ह्याचा सुद्धा आपण वापर किंवा त्याची सवय मुलांना लावली पाहिजे. तसंच आजकाल तुम्ही ऐकलं असेल भजन क्लबिंग, नुसतंच पॉप सिंगिंग आणि ह्याच्यासाठी डिस्को डान्सिंग साठी एकत्र न येता भजनासाठी आता ही जेन झी एकत्र येऊ लागलेली आहे आणि त्यांनी भजन क्लबिंग सुरू केलेलं आहे. असं काहीतरी आपण सुरू करू शकतो का ज्याच्यामुळे स्वभोजन राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवी विसावा, राम जीवी विसावा, राम गावा राम ध्यावा, कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, मंगळाचे जे मंगळ राम कौसल्याचा बाळ, राम कैवल्याचा दानी, रामदास अभिवानी, रामदास अभिवानी, रामदास